नमस्कार. राज्यातील शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आजच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी घेऊन आम्ही आलो आहोत. राज्य शासनाचे नवे निर्णय, कृषी क्षेत्रातील मोठे बदल, हवामानाचा लहरीपणा, बाजारभाव आणि शेतकऱ्यांच्या थेट बांधावरच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा आपण आजच्या या बातमीपत्रात घेणार आहोत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाची असलेली ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. सुरुवात करूया राज्याच्या कृषी आणि महसूल विभागातून आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्सने. राज्याच्या कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाला राज्य शासनाकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यात तब्बल 23,476 नवीन पदांच्या संचालनालयाची निर्मिती होणार आहे. तसेच ॲग्रिस्टेक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्याने 4 पदांना मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे कर्जमाफीच्या लाभार्थ्यांना आता नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून विविध बँकांनी यासाठीची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. बुलढाणा जिल्ह्याचा विचार केल्यास तिथे 34,855 लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये तब्बल 295 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे आधार प्रमाणीकरणाअभावी बुलढाण्यातीलच जवळपास 30,000 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अद्याप रखडलेली आहे. अकोला जिल्ह्यामध्येही 11,000 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी असल्यामुळे त्यांना ताटकळत राहावे लागत आहे. नाशिक परिसरामध्ये तर कौटुंबिक कलह आणि वारस नोंद न झाल्यामुळे 5,000 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती रखडली असून प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान 15 ऑगस्टपर्यंत कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे भूसंपादनाचा मोबदला देण्यास उशीर झाल्यास सरकारकडून जास्त व्याज दिले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी परदेशी कृषी अभ्यास दौऱ्याची घोषणा करण्यात आली असून यासाठी 2 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील 43,509 लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार असून टप्प्याटप्प्याने या घरकुलांना मंजुरी मिळणार आहे. आता वळूया शेतीमालाचे बाजारभाव आणि अर्थकारणाकडे. भारतीय बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये 5% वाढ झाली आहे, तर बासमती तांदळाच्या निर्यातीत मात्र 5% घट दिसून आली आहे. दुग्ध उत्पादकांसाठी एक चांगली बातमी आहे. वारणाकडून दूध दरामध्ये वाढ करण्यात आली असून म्हशीच्या दूध दरात 1.5 रुपया तर गाईच्या दूध दरात 1 रुपयाची वाढ झाली आहे. दूध, खवा आणि पनीरचे दर वाढले असून सरासरी 2 ते 80 रुपयांपर्यंत भाववाढ झाल्याने उत्पादनावर लागणाऱ्या वाढत्या खर्चाला काहीसा दिलासा मिळाला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारातील स्थिती संमिश्र आहे. बाजारात सोयाबीनची आवक घटली असून दर 6,500 ते 7,000 रुपयांवरती स्थिर आहेत. खाजगी प्लांटचे दर 7,000च्या पुढे गेले आहेत, कारण शेतकऱ्यांकडील साठा आता संपत आल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. जाफराबादच्या बाजारपेठेमध्ये येथील हिरव्या मिरचीला देश-विदेशातून मोठी डिमांड येत असून शेतकऱ्यांना मिरचीसाठी 3,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. मात्र काही ठिकाणी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. काटेकोर वजन न करता 30 ते 32 रुपयांचा भाव सांगून व्यापाऱ्यांकडून 25 ते 28 रुपयांमध्ये मिरची खरेदीचा दबाव टाकला जात असून व्यापाऱ्यांच्या या मनमानीवर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठी झळ बसणार आहे. तांदळासोबतच आता डाळींचीही दरवाढ झाली आहे. पुरणपोळीसाठी लागणाऱ्या हरभरा डाळीचे दर वधारले आहेत. तसेच गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे लिंबूचे उत्पादन घटल्याने गुढे बाजारपेठेमध्ये लिंबू 32 रुपये प्रति शेकड्यापर्यंत जाऊन पोहोचले आहे. लासलगाव मार्केटमध्ये डाळिंब, पपई आणि पेरूच्या लिलावामुळे परिसरातील शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. येथे डाळिंब 51 रुपये प्रति क्रेट दराने खरेदी करण्यात आले असून दिवसभरात 305 क्रेटची आवक झाली. शेतीमधील वाढत्या संकटांबद्दल बोलायचे झाल्यास अकोट तालुक्यामध्ये कपाशीवर आकस्मिक मर रोगाचा धोका वाढल्याने शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवले आहे. कृषीतज्ञांनी यावर त्वरित उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. राज्यात सोयाबीन पिकाची अवस्थाही चिंताजनक आहे. पिके बहरली असली तरी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले असून फवारणीला वेग आला आहे. खंडाळी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील सौर प्रकल्पांमधील तणनाशकाच्या फवारणीने आजूबाजूच्या 21 शेतकऱ्यांचे उभे पीक उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे सोयाबीन आणि कापसाचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. सध्या ग्रामीण भागात मजुरांची मोठी टंचाई जाणवत आहे. खुरपणीसाठी 400 रुपये रोज देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे. शेतात तण वाढले आहे आणि त्यातच वन्य प्राण्यांचा उच्छाद वाढल्याने उभे पीक उद्ध्वस्त होत आहे. वाशिम परिसरात 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापरही वाढतोय.
कृषी विभागाकडून ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले असून शेतकऱ्यांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोयाबीन, कापूस, मका, हळद, भुईमूग आणि फळबागांसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरू शकते. तसेच फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ई-फळबाग पोर्टलवर नोंदणी करण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट देण्यात आली आहे. पोर्टलवर माहिती नसल्यास प्रस्तावाला मंजुरी मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ रोजगार सेवकांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे मिरचीवर रोगांचे सावट आले असून रोपांवर बुरशी येण्याचा धोका वाढल्याने चिंता निर्माण झाली आहे. यंदा 7,000 हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड झाली आहे. राज्याच्या हवामानावर आणि धरणांच्या स्थितीवर नजर टाकल्यास संपूर्ण राज्यात पावसाचे चित्र अत्यंत विषम आहे. राज्यातील धरणे सरासरी 72% भरलेली असून पुणे आणि कोकण विभाग यामध्ये आघाडीवर आहेत. जायकवाडी धरण 93% भरले आहे, तर उजनी आणि खडकवासला धरणे 100% भरली आहेत. कोल्हापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून गगनबावड्यासह 2 धरण क्षेत्रांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे खुले करण्यात आले असून कोल्हापूरमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील 24 तासात गगनबावड्यात 28.4 मिलीमीटर तर कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 13.15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पण दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी अपेक्षित पाऊस झालेला नाही. मंठा, हस्तपोखरी आणि लोहारा तालुक्यात पेरण्या धोक्यात आल्या असून शेतकरी आणि पशुपालकांची चिंता वाढली आहे. गतवर्षी याच काळात तुडुंब भरलेला मांजरा प्रकल्प यंदा केवळ 16% जलसाठ्यावर आहे. अहमदपूर तालुक्यात 12 तलाव कोरडे पडले असून 28 प्रकल्पांपैकी 16 तलावांमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे. सर्वच धरणे तळाला गेल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पावसाची दडी आणि कोरडवाहू शेतीमुळे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे. सोयाबीन, कापूस आणि तुरीला आता पाण्याची नितांत गरज असून चिकणी, जामणी परिसरातील शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत. जलयुक्त शिवार अभियानाने मात्र शेतीला काहीसा आधार दिला असून या प्रकल्पांतून 3,916 घनमीटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होणार आहे. आता थोडं नागरिकांच्या आणि प्रशासकीय अडचणींबद्दल जाणून घेऊया. राज्यात ई-केवायसीच्या प्रक्रियेमुळे सर्वसामान्यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. बोटांचे ठसे आणि डोळ्यातील बुबुळे जुळत नसल्याने ग्राहकांना ई-केवायसी पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे गॅस रिफिल सिलेंडर मिळेल की नाही या भीतीने ग्राहक धास्तावले आहेत. केवायसीची अंतिम मुदत अवघ्या 4 दिवसांवर आली आहे. चिखली परिसरामध्ये अजूनही 11,167 ग्राहकांची केवायसी बाकी असून 16 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. ई-केवायसीच्या नावाखाली काही गॅस एजन्सीकडून ग्राहकांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे. रेशन दुकानांवरून मिळणाऱ्या धान्यामध्येही तांत्रिक अडचणी येत आहेत. पॉस मशीनवर केवळ एकाच महिन्याचा म्हणजेच ऑगस्टचा कोटा उपलब्ध आहे. 3 महिन्यांच्या एकत्रित रेशन वितरणात अडथळे येत असल्याने धान्य वाटपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पीक विम्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास मुदतवाढीचा फायदा घेत 10 ऑगस्टपर्यंत तब्बल 4 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र शेतकऱ्यांनी संरक्षित केले आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातून एक वेगळेच चित्र समोर आले आहे. नुकसान जास्त आणि भरपाई कमी मिळत असल्याने तसेच वाढलेला हप्ता आणि किचकट अटीमुळे मुदतवाढ देऊनही चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. तिथे केवळ 60% शेतीचाच पीक विमा उतरवण्यात आला आहे. अकोला आणि जळगावमध्येही ज्वारी उत्पादकांवर अन्याय झाला असून 2 वर्षांपासून त्यांचे 1820 क्विंटल ज्वारीचे पेमेंट रखडलेलेच आहे. राज्यातील आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूया. महिला सुरक्षेच्या दृष्टीने एक आकडेवारी समोर आली आहे. सखी वन स्टॉप सेंटरचा आधार वाढला असून वर्षभरात 8,120 पीडित महिलांना मदत करण्यात आली आहे. यात 15.1% वाढ झाली असून राज्यात सध्या 67 सखी केंद्रे सुरू आहेत. दुसरीकडे त्र्यंबकेश्वर येथे मात्र 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले असून तब्बल 4,80,000चा ऐवज चोरीला गेल्याने बस स्थानक परिसरात भीतीचे वातावरण आहे. महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात ग्राहकांचा असंतोष वाढत चालला आहे. वीज बिल अचानक वाढून येत असल्याचा आरोप करत ग्राहकांनी थेट अधीक्षक अभियंत्याचा सत्कार करत गांधीगिरी मार्गाने मीटरची होळी करून निषेध नोंदवला आहे. बोगस खते आणि लिंकिंगचा सुळसुळाटही सुरूच आहे. माजलगावमध्ये युरिया हवा असेल तर इतर खते घेण्याची सक्ती केली जात असून क्विंटलमागे शेतकऱ्यांकडून 600 रुपये जास्तीचे उकळले जात आहेत. तसेच राज्याच्या महाबीज प्रयोगशाळेच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड झाली असून गेल्या 5 महिन्यात 194 बियाणे नमुने अपात्र ठरले आहेत. मात्र कारवाई फक्त कागदावरच सुरू आहे. शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवर सर्व्हर डाऊन असल्याचा फटका भावी शिक्षकांना बसत आहे. पसंतीक्रम नोंदवताना OTPचा खेळ सुरू असल्याने उमेदवारांची मोठी तारांबळ उडत आहे.
तसेच विद्यार्थ्यांचे अपार आयडी बनवताना जन्मतारखेतील तफावत आणि ऑनलाईन जन्माचा दाखला नसल्याने अडचणी येत असून 15 ऑगस्टपूर्वी हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर उभे राहिले आहे. या होत्या आजच्या ठळक आणि अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी. पावसामुळे निर्माण झालेली स्थिती, शासनाचे नवीन निर्णय आणि शेतीमालाच्या बाजारभावावर आमचे बारीक लक्ष राहील. अशाच प्रकारच्या अचूक आणि सविस्तर बातम्यांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद. ऊन कसोलेले.